अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, गेली 10 दिवस आपण गुरु परंपरा हे प्रकरण पाहत होतो. आज त्या प्रकरणाचा उपसंहार अर्थात शेवट होत आहे. मनुष्याने जीवनात गुरु करणे आवश्यक आहे. ज्याने गुरु केला नाही त्याचे जीवन गुरासारखे म्हणजे पशुतुल्य आहे. जगास मार्गदर्शन करायचे असेल तर त्याआधी गुरु करणे गरजेचे आहे. विष्णूने सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये गुरु केलेले आहेत. मत्स्य अवतारामध्ये मांधाता, कच्छ अवतारामध्ये सहजानंद, वराह अवतारामध्ये कंक ऋषी, नृसिंह अवतारामध्ये दुर्वास, वामन अवतारामध्ये ब्रह्मदेव, परशुराम अवतारामध्ये शिवशंकर, राम अवतारामध्ये वसिष्ठ, कृष्ण अवतारामध्ये संदीपानी. वास्तविक जगद्गुरूंना गुरु करण्याची काय आवश्यकता आहे, पण सर्वांना गुरु करावा लागतो. यासाठी श्रीकृष्णाने म्हणजे विष्णूने जगास धडा घालून दिलेला आहे की गुरुशिवाय उपाय नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाही. सद्गुरु शिष्याचा जसा अधिकार वाढेल तशी तशी त्याला नवीन प्रचिती देत असतात. तो दीक्षेस पात्र झाला की त्याला परमात्म्याची प्राप्ती करून देणारे केवळ गुरु असतात. आणि यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुसेवा किंवा गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे हेच शिष्यांसाठी आवश्यक आहे. या जगाचे तिन्ही कारक देव ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही कारक देवांचा संगम जर कुठे होत असेल तर तो केवळ गुरूंच्या ठाईच. कारण तिन्ही देवांचे कार्य म्हणजे सृजन, संगोपन व नियमन हे कार्य श्री गुरु एकटे करीत असतात. सकल देवांचा कारक देव ओंकार होय, यातून निर्मिती झालेली आहे. श्री गुरु यापेक्षा वेगळे नाहीत. अशा प्रकारे श्री गुरु यशवंतांनी आशीर्वाद दिलेला आणि यशदासांनी लिहिलेला प्रस्तुतचा अध्याय समाप्त झाला आहे. आता एकच मागणे आहे, हे आई, तुझ्या पायी माझी डोई सदैव असावी. तुझा कृपा हस्त सदैव माझ्या डोईवरती असावा व मी नेहमी तुझीच नित्य नवी आरती गावी. सद्गुरुनाथ भगवान की जय. म्हणून तयानी भक्तांसी दाविली ब्रह्मा विष्णू महेशी, जवम तो गाढ निद्रेसी पावला होता की. सकल तिन्ही देवांचा कारक देव एकची साचा, ओंकारातून जन्मायाचा मूळ स्वरूपाचा शिव तोची. यशदासानी रचिलेला यशवंतानी आशीर्वादिला, ऐसा अध्याय पुरा झाला चरणी श्री गुरूंच्या. आता मागणे एकच पायी, तव पदी राहावी नितडोई. कृपा हस्त सदा श्री ठेवी, गावी नित नवी आरती. इति श्री यशदास विरचित गुरु ग्रंथस्य चतुर्थाध्याय समाप्ता. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबार्पणमस्तु.
शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सद्गुरुनाथ भगवान की जय.